हाय मित्रांनो, बघा मी आता स्वयंपाक करते. स्वयंपाक चाललंय माझा, जेवण बनवायचं. पाणी आले आता जेवण बनवते. काय तुम्ही काय बनवता? बघा डाळ, डाळ, भात, बटाट्याची भाजी करायची आणि खीर बनवायला ठेवली. बघा खीर. आता त्याच्यात दूध टाकायचंय, वरून तुपाचं हे द्यायचंय आणि त्याच्यामध्ये हे टाकायचंय, काजू बदाम ते सगळं टाकायचंय. अजून चपात्या करायच्या आहेत. हे बघा पीठ मळून ठेवलंय, दिसलं का? इथं पीठ मळून ठेवलंय. आत्ताशी पाणी आलंय, 9 वाजले ना, 9 वाजता पाणी आलं. लसूण मिरची सगळं कापून ठेवले. आता चपात्या लाटायच्या आणि बटाट्याची भाजी फोडणीला द्यायची. बटाटे उकडून घेतले. आता बनवायचा का तुम्हाला पण सांगा, तुमचा झाला कसा आहे का? तुमचा झाल्यासाठी सांगा मला, काय केलं तुम्ही कमेंट्समध्ये. काय केलं थंडी वाजते, गार हवा सुटले बाहेर. पाऊस तर नाहीये पण गार वाटते. 2 मिनिटात आम्ही कांदे आणायला गेले. कांदे रेडी करून ठेवलं ना सगळं, म्हणजे स्वयंपाक पटापटा होता. सगळं रेडी करून ठेवायचं, पीठ मळून ठेवायचं. भाजीमध्ये तुम्ही कोणती भाजी करताय, त्याला काय लागतंय, कांदा, लसूण, मिरची, आलं, खोबरं किंवा वाटण गाटण काही असं सगळं पहिले रेडी करून घ्यायचं आणि मगच गॅस पेटवायचा. म्हणजे एकदा चालू केला ना गॅस, म्हणजे पटापटा सगळं होऊन जातं रेडी असल्यावर. नाही तर मग खेळत बसायचं. बरोबर एक गॅस पेटवा, एक आयटम बनवा, परत बदलत बघा, परत गॅस पेटवा, परत दुसरा आयटम बनवा. असं नाही करायचं, पटापटा सगळं बनवायचं. मोराचा चाललाय माझ्या अभ्यास, बाहेर बसल्या अभ्यास करतोय. आता पप्पा येतील, मिस्टर येतील आता कामावर. तुमचा झाला कसा आहे? आता याच्यामध्ये कांदा आपल्याला बारीक करायचा आहे. कांदा बारीक करून घ्यायचा, मिरची बारीक करून घ्यायची आणि आलं, लसूण, खोबरं थोडं वरून नाही का आपलं सुकं खोबरं असतं. छान लागते बघा बटाट्याची भाजी अशी केल्यावर. तुम्ही कशी करता? पिवळा बटाटा कसा करता तुम्ही? सगळ्यांची पद्धत कशी वेगवेगळी असते. बटाट्याची भाजी कोणती भाजी असू द्या, काही असू द्या, जेवणाचे आयटम सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी आता कांदा ड्राय करून घेते, सगळं बारीक करून घेते आणि एकदम गॅस पेटवते आणि लगेच चपात्या आणि भाजीला फोडणी घालून घेते. डाळ, भात आणि खीर तर झाली आहे माझी. आता फक्त 2च आयटम राहिले, बटाट्याची भाजी
आणि चपात्या राहिल्या. चपात्या पण झाल्या असत्या, भाजी पण झाली असती, पण मी बाहेर गेले ते वरती पोरांना मारलेलं कांदा भरपूर भरला, बारीक होते का नाही काय माहिती, झालाय मला वाटतं असं. म्हणजे टेन्शन राहणार नाही. 9:30 वाजताच नाही भाजी आणि चपाती झाली पाहिजे, तर नाही मिस्टर येते. जानवी काय जेवण तर आपल्याला करणं भागाचं. पोर आहे ना माझी, सारखी 3ऱ्या माळ्यावरती जाते वरती येते, 3ऱ्या माळ्यावर जाते वरती येते, ते 3रा माळा सोडून टाकायचं. बघा आले काय घेऊन आले, हे सुपली आणि कचरा काम करत नाही काहीच, नुसतं फक्त तिला खेळायला सांगा, सुपली घेऊन ये आणि मग भरून दे. तसं सांडल. आता जाऊ नको खाली ना, पप्पा येणार आहे. पप्पा मारतील. तर का तिला मेहंदी काढायची होती, तिला इकडे घेऊन ये. मैत्रिणीला मेहंदी काढायची, ती नाही येते. तिला म्हण तू आमच्या इथे माझ्या पप्पा वरती बाहेर बसू आपण म्हण. तिला म्हण माझे पप्पा मारतील, आपण इथं काढू ये. तिला बोलणार नाही तर 3ऱ्या येत नाही वरती. हा 3ऱ्या माळ्यावरती राहते ती पोरगी, 3ऱ्या माळ्यावरती चालली. मार खायचा असं हिला पप्पाचा. एक 3ऱ्या माळ्यावर राहते, एक 2ऱ्या माळ्यावर राहते. पटकन बोलू ना. अशी कामं करतात. तिला काही नाही बघाय. कोथिंबीर आणायला पाठवलेली, कोथिंबीर घेऊन आली. कोथिंबीर संपली नाही, सकाळी संपली. सकाळच्या जेवणामध्ये कोथिंबीर स्वस्त झाली. आता कोथिंबीर महाग नाही एवढी, कोथिंबीर स्वस्त झाली. आता भाजीला टाकायची ना मला. काय नाही लिपली जातात पोरं, पटकन घेऊन येतात सामान. काय चालत जायचं कुठं काय असं तसं नाही आमच्याकडे. लिपली पटकन जाऊन पटकन येते. आत्ताच गेलती लगेच आली. पण बघा व्हिडिओ चालू करायच्या टायमाला गेलती ती, लगेच आली. कोणाचा माझा अभ्यास चाललाय तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. मला एवढी डाळीत कोथिंबीर टाकून डाळ एवढी हलवून घेऊ द्या. हे बघा मला पोराचा अभ्यास चाललाय. हे बघा इथं बसलाय. कोण आलं काय माहिती. आले का पिक्चर बघून? पिक्चर बघून आले सुजाती भाभी. विचार त्यांना, आंटीला पण कोणता पिक्चर बघितला, आंटीला पण कोणता पिक्चर बघितला विचार की. तू गेलती ना आंटीच्या घरी दरवाजा ठोकायला? मन बाई मम्मी पण आलती, या काकू पण आलत्या मन. आई थी, मैं भाभी बोले वो उनके साथ में गई, भाई के साथ में. अभी आया पानी. हाँ देखेगा ना चाय. अभ्यास चाललाय यांचा. अभ्यास करतात ते बाहेरच. घरात नाही बसू वाटत पोरांना ना, बाहेरच अभ्यास बाहेरच चाललाय त्याचा. घरात नाही करत आहे अभ्यास. त्याला किती वेळ म्हटली दादा घरात ये, अभ्यास घरात करायचा असतो, बाहेर सुद्धा अभ्यास करतात. घरात बसून कर अभ्यास, नाही ऐकत. त्याचं चाललंय, त्याच खेळतो, त्याच्यातच मोबाईल येतो. सात वाजता गेलाय ना का असं, म्हणजे दुसऱ्यांच्या घरी गेली नाही, दारात आपल्याच बाहेर मोकळं मैदान मस्त मोकळं आहे आमच्या इथे. लय मस्त पॅसेज दिलाय आम्हाला, मोठा पॅसेज आहे आमच्या इथं. कोणाच्या दारात जायची गरज नाही, कोणाच्या घरात जायची गरज नाही. तुम्हाला दाखवू का मी.
खूप मोठा पॅसेज आहे आमच्या इथं. तिथंच पोरं आमची खेळत बसतात. ते बघा एवढा मोठा पॅसेज आहे. त्यामध्ये सायकल ठेवली. खूप मोठं पॅसेज. हे लिफ्ट, इथं लिफ्ट बघा 3 लिफ्ट आहे आमच्याकडे. या 2 आणि ही एक तिसरी. 3 लिफ्ट आहे. आणि पोरांचं चांगले बसले. म्हणजे माझा दरवाजा, हा माझा दरवाजा आणि हा समोरचा म्हणजे आमचा दरवाजा. सृजन आहे तिचं. आता 9:30 वाजले बघा. आणि मला अजून चपाती करायची आहे. मित्रांनो, मी आता इथं ब्लॉगला एंड करते. बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो.